नमस्कार, मी अजित लवाटे. मी इथला स्थानिक साई सेक्शनचा रहिवासी आहे. बऱ्याच वेळा इकडे ग्राउंडमध्ये फिरायला येत असतो. आतापर्यंत बऱ्याचशा अडचणी दिसल्या इथे. दुरुपयोग जास्त होत होता मैदानात असं मला वाटतं. अदक यांच्या संपर्कात आल्यानंतर असं कळलं की डेव्हलप होतं आहे आणि त्यांच्या त्या इच्छाशक्तीला त्यांनी प्रयत्न करून नगरपालिकेची जागा, सूर्योदय सोसायटीचे काही कायदे याच्या सगळ्यात त्यांनी फॉलोअप करून एक उत्कृष्ट मैदान डेव्हलप करण्याचं काम चालू केलं आहे आणि आता त्याचा प्रगती खूप छान दिसते आणि बऱ्याच वर्षांनी इथे काहीतरी चांगलं दिसतंय, जे इथे दिसत नव्हतं. काहीतरी वेगळं दिसतंय आणि अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं होतं असं मला वाटतंय आता. आणि आधीचं जे मैदान होतं आणि आताचं जे आहे, गेल्या 10 वर्षात मोठं जुनं मैदान होतं, ते अर्ध पडीक होतं, अर्ध वापरात होतं, दुरुपयोग होत होता, रान वाढलं होतं. आणि आता हे छान अगदी कंपाऊंड वॉल चांगली आहे, कॉन्क्रीटचं ट्रॅक चांगलं झालेलं आहे, मैदानाचं सपाटीकरण चांगलं झालेलं आहे आणि त्यांच्या संकल्पना मला आवडली की ते काही फुलझाडं लावणार आहेत, कंपाऊंड वॉल चांगली होते, ग्राउंड चांगलं झालेलं आहे, म्युझिकल ट्रॅक म्हणून त्यांचा विचार आहे. ओव्हरऑल विचार खूप आपल्या विभागामध्ये खूप चांगलं स्थान हे बनेल आणि लोक, मला असं वाटतं, वयस्कर लोक, तरुण मुलं, आपल्या महिला, लहान मुलं सगळ्या मैदानाचा प्रत्येक प्रकारे वापर करतील. व्यायामासाठी, खेळण्यासाठी म्हणा, संध्याकाळी वॉक करण्यासाठी आणि आरामात 2-4 क्षण चांगले संध्याकाळी घालवण्यासाठी ते जरूर येतील. नुसतं साई सेक्शन नाही, मला वाटतं खेळ सेक्शन, कांसई, स्टेशन परिसर त्यांच्यासाठी पण एक चांगलं मैदान झालेलं आहे. सगळ्यांनी मला वाटतं सगळे चांगला लाभ घेतील आणि त्याचबरोबर मैदानावरती लक्ष ठेवतील. जर वाईट काय घडत असेल तर लगेच त्यांच्या निदर्शन आणून देतील, हे मला असं वाटतं. आणि त्याचप्रकारे महिन्याची काळजी घेतील असं मला वाटतं आणि मी यांना शुभेच्छा देतो. अदक फॅमिलीला छान होत आहे. ऑल द बेस्ट.